नमस्कार. या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर पहा, पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भामध्ये पहा एक महत्त्वाची अपडेट आहे. तर पहा, पवित्र पोर्टलला जे काही खाजगी संस्थांच्या जाहिराती आहेत तर त्या पब्लिश व्हायला पहा सुरुवात झाली आहे. म्हणजे त्या अजून पहा सर्वांना दिसत नाहीत, परंतु त्या संस्थेच्या लॉगिनला पहा त्या उपलब्ध आहेत. म्हणजे जे रोस्टर पहा अपलोड केलं जातं, रोस्टर अपलोड केल्यानंतर ते चेक केलं जातं, ते व्हेरीफाय पहा केलं जातं आणि ते व्हेरीफाय झाल्यानंतर मग ते पहा पब्लिश करण्यासाठी पहा त्या संस्थेकडे पहा दिलं जातं. मग संस्था काय करते, त्या जाहिराती असतात त्या जाहिराती पहा ज्या वर्तमानपत्र असतात त्या वर्तमानपत्रावरती पहा प्रसिद्ध करतं. आणि मग अशा प्रकारे पहा सर्व ज्या संस्था असतील, जिल्हा परिषद असतील, महानगरपालिका असेल, या सर्वांच्या जाहिराती या व्हेरीफाय होतील. आणि व्हेरीफाय झाल्यानंतर मग एकंदरीत सर्व ज्या काय पहा जाहिराती असतील ते एकाच वेळेस पहा पवित्र पोर्टलला प्रसिद्ध केल्या जातील. त्याच सोबत पवित्र पोर्टलला एक जे न्यूज बुलेटिन आहे ते म्हणजे दिलं जाईल आणि त्याच्यामध्ये एकूण जागा किती आहेत त्याचा सगळ्या तो काय सार आहे तो पहा दिला जाईल. आणि मग प्रत्यक्षात त्या दिवसापासून आपल्याला जे उमेदवार पवित्र पोर्टलला पहा नोंदणीधारक आहेत, म्हणजे आपण स्वप्रमाणपत्र पहा केलं असेल तर या सर्वांना पसंतीक्रम जनरेट करण्याची सुविधा उपलब्ध होईल. त्यावेळेस आपण सर्वांनी आपले पसंतीक्रम जनरेट करून ते असाइन करायचे आहेत. म्हणजे कोणकोणते तुम्हाला पसंतीक्रम द्यायचे तुमच्या आवडीचे, विदाउट इंटरव्ह्यूसाठी 100 आणि विथ इंटरव्ह्यूसाठी 50. तर असे पसंतीक्रम द्यायचे आहेत आणि ते लॉक करायचे आहेत. आता जाहिराती पब्लिश पहा या ठिकाणी व्हायला सुरुवात झाली, त्याच्यामुळे पहा ही एक गुड न्यूज असणार आहे, गुड न्यूज आहे, कारण आपण खूप दिवसापासून याची वाट बघतोय. आता सगळ्यात महत्त्वाचं जागा किती येणार आहेत. तर बघा, जागे संदर्भामध्ये तुम्ही ऐकलंच असेल सगळीकडे, तर जागा या भरपूर आहेत. म्हणजे यावर्षी इथून पाठीमागे कधीच एवढ्या जागा भरल्या नाहीत, तेवढ्या जागा यावर्षी भरल्या जाणार आहेत. कारण याच्यामध्ये जे काही आदिवासी विकास विभाग असेल किंवा आश्रमशाळा आहेत, तर हा जो विभाग आहे हा विभाग सुद्धा पवित्र पोर्टलमध्ये पहा आणण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे पहा या जागा भरपूर प्रमाणामध्ये पहा आल्यात. तसेच इथून पाठीमागं ज्या भरती झाल्या त्याच्यामध्ये खाजगी संस्थांच्या जाहिराती या जास्त नव्हत्या, परंतु आता या खाजगी संस्थांना सुद्धा पर्याय नसल्यामुळे ज्या काही जाहिराती आहेत त्या द्याव्याच लागलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे हा जो आकडा आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. आता काही आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा असतात ज्या विदाउट इंटरव्ह्यूमध्ये जागा भरल्या जातात, त्या सुद्धा जागा पहा जास्त प्रमाणात आहेत. म्हणजे जवळजवळ पहा 10-12 हजार किंवा 10-12 हजाराच्या प्लस ज्या तुमच्या जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या जागा आहेत ते येतील. आणि मग बाकी पहा खाजगी संस्थांच्या जागा असणार आहेत. मग याच्यामध्ये काही विथ इंटरव्ह्यू असतील, काही विदाउट इंटरव्ह्यूच्या असतील, परंतु ज्यावेळेस पण जाहिराती पब्लिश होतील त्यावेळेस आपल्याला समजेल की नेमक्या कोणत्या कोणत्या संस्था विथ इंटरव्ह्यूला आणि विदाउट इंटरव्ह्यूला आहेत. परंतु ज्या काही सर्व जिल्हा परिषद महानगरपालिका असतात त्या सर्व आपल्या विदाउट इंटरव्ह्यूसाठी असतात. त्या ठिकाणी एका जागेसाठी एक उमेदवार पण निवडला जातो. आता सगळ्यात महत्त्वाचं, जागा किती असतील तर अंदाजे या 28 ते 30 हजाराच्या आसपास, 30,000 प्लसच या जागा या ठिकाणी येतील. सगळीकडे या ठिकाणी कन्फर्म झालेलं आहे की 30,000 प्लसच जागा या वर्षी भरल्या जाणार आहेत. त्याच्यामुळे मेरिट सुद्धा हे यावर्षी नक्कीच कमी येणार आहे. त्याच्यामुळे चान्सेस भरपूर प्रमाणामध्ये आहेत. त्याच्यामुळे पसंतीक्रम देत असताना 100 पसंतीक्रम तुम्हाला विदाउट इंटरव्ह्यूचे आहेत ते देत असताना तुम्ही कुठल्या प्रकारची टेन्शन घेऊ नका. कारण 100 पसंतीक्रम म्हटलं तरी भरपूर पसंतीक्रम, कारण तुम्ही बरेच जणांचा एक ग्रह असा होतो की एक जागा म्हणजे एक पसंतीक्रम का, तर असं नाही. तर एक संस्था किंवा एक जिल्हा परिषद आणि त्या जिल्हा परिषदेमध्ये समजा 1ली ते 5वीची आणि 6वी ते 8वीसाठी म्हणजे असे 2 पसंतीक्रम. म्हणजे जर समजा एखादी जिल्हा परिषद असेल आणि त्या जिल्हा परिषदेमध्ये 1ली ते 5वीच्या जागा आहेत आणि 6वी ते 8वीच्या पण जागा आहेत, तर मग 6वी ते 8वीसाठीचा एक आणि 1ली ते 5वीचा एक असे त्या जिल्हा परिषदेचे तुमचे 2 पसंतीक्रम होतात. आणि मग तुम्ही ते पसंतीक्रम देऊ शकतात. शेवटी तुम्हाला 1ली ते 5वीला द्यायचे की फक्त 6वी ते 8वीला पसंतीक्रम द्यायचे, की ज्या ठिकाणी जास्त जागा आहेत तेच पसंतीक्रम द्यायचे, हे तुम्ही ठरवू शकता. तुम्ही जे काही जास्तीत जास्त जागा असतील ते जर तुम्ही पसंतीक्रम दिले तर आपल्याला या ठिकाणी चान्सेस जास्त राहणार आहेत. तर हा सगळा विचार करून तुम्ही पसंतीक्रम द्यायचे आहेत. आता पसंतीक्रम कसे द्यायचे किंवा काय करायचं याबद्दलचे लाईव्ह जे सेशन आहे तर ते आपल्या चॅनलवरती होतीलच. परंतु सगळ्यात महत्त्वाचं आज की ज्या जाहिराती आहेत ते पब्लिश व्हायला सुरुवात झाली वर्तमानपत्रामध्ये दिसतील, जागाही दिसतील आणि सगळ्यात महत्त्वाचं एकत्रित जाहिराती या लवकरच प्रसिद्ध होतील आणि पसंतीक्रम सुद्धा जनरेट करण्याची सुविधा उपलब्ध होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं आनंदाची बाब म्हणजे जागा या भरपूर प्रमाणामध्ये जवळजवळ 29-30 हजाराच्या आसपास जागा येतील. त्यामुळे मेरिट नक्कीच कमी असेल. त्यामुळे आपण चान्सेस ठेवा, होप्स ठेवा, कारण नक्कीच याच्यामधून आपली जी काही निवड आहे ती होण्याची शक्यता जास्त असणार आहे. तर अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर माहितीपूर्ण वाटलं असेल लाईक आणि शेअर करा. भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.